तर गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग सुरुवात करते डिरेक्ट गोव्यामधून. येस, कसं काय गोव्याला आलो आपण? त्याची मोठी स्टोरी आहे, मी तुम्हाला बीचवर पोचलो ती रिवाज सांगते. तर आम्ही आजच आलो आहे गोव्याला. आलो, खूप सारा आराम केला आणि आता बीचवर चाललो आहे. मी तुम्हाला दाखवते सनसेट. हे इथे असे छोटे छोटे रेस्टॉरंट टाईप आहे. हे पण आहे. हे असे डिफरंट कॅफेजमधनं तुम्हाला बीचसाठी ॲक्सेस आहे. आम्ही गोवा आलो आहे कारण आमची फर्स्ट वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे 16 फेब्रुवारीला. तर आम्ही त्यानिमित्ताने गोवा यायचं ठरवलं. आज आहे 12 तारीख पण आज 12 तारीख आहे. ॲनिव्हर्सरी गंमतच झाली एक. केदार सांगेल ती गंमत. म्हणजे आम्ही 13 तारखेला येणार होतो. 13ला आमचं चेक इन होतं. आमचं कालच रात्री डिनर करताना मजाकमध्ये झालं की चला आजच निघायचं का, आणि आम्ही निघालो लिटरली. आणि जिथे आमचा स्टे आहे त्यांना विचारलं की अवेलेबल आहे का एक दिवस अगोदर, तर त्यांनी पण हो बोलले. तर आम्ही असे निघालो. आम्ही काल अगोदर रात्री 2 वाजता निघालो आणि आज आलोय डे 1 इन गोवा, साऊथ गोवा. आम्ही आहोत पालेलॉम बीचला आणि आम्ही जिथे स्टे करतोय ज्याचे क्लिप्स तुम्ही अगोदर आता बघितले, तर त्याचं नाव आहे किंग्स विला रिसॉर्ट. तर मी त्याचे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. रिसॉर्ट खूप छान आहे आणि आम्ही आता आहोत, बरेच दिवस आहोत आम्ही आता गोवामध्ये. तर आम्ही भरपूर जागा खायची आणि फिरायची एक्सप्लोर करणार आहोत. आम्हाला आवडेल तुम्हाला दाखवायला की आम्ही कसं एन्जॉय करतो आणि काय काय आहे इथे छान छान खायला. एक स्नॅक्स म्हणून आम्ही फ्रेंच फ्राईज आणि केदारने हॉट चॉकलेट ऑर्डर केलं आहे. इथे ऑथेंटिक गोवन फूड मिळतं. तर आम्ही ऑर्डर केलं आहे किंगफिश थाळी आणि प्रॉन्स रवा फ्राय. तर आम्ही तुम्हाला टेस्ट सांगतो कशी आहे. प्रारंभ झालेला आहे सी फूडचा. येस, नेक्स्ट. माझ्यापेक्षा जास्त कोणतरी जे मागे ना कॅमेराच्या जास्त खुश आहे. तुम्हाला दाखवते मी थाळी कशी आहे. एकदम सिम्पल असं रेस्टॉरंट आहे. इट्स डे 2. आता दुपारचे वाजले 12:15. आम्ही काल रियान हॉटेल होतं, आम्ही तिथे जेवलो आणि आम्ही डिरेक्टली आलो आणि झोपलो. अराऊंड आम्ही काल नाही म्हटलं तरी आम्ही 10 to 11 आवर्स स्लीप आमची झालेली आहे. आम्ही आज फुल रेडी एक्सप्लोअर करायला. ब्रेकफास्ट नाही केला. आम्ही आता डिरेक्टली चाललो आहे फिश थाळीच ट्राय करणार आहोत आम्ही आज पण. तर तुम्हाला मी त्याचे डिटेल्स सांगेनच. लेट्स गो. लंच ब्रंच टाइम. लंच ब्रंच खरंच लंच ब्रंच. ह्याला म्हणतात किंगफिश रिचार्डो. तर प्रॉन्स थाळी आणि चॉनस थाळी. चॉनस फायनली. म्हणजे आपलं चितळ. येस, चलो टूट पडो अभी. ट्रस्ट मी, साऊथ गोवा आलात तर शिवसाई थाली हाऊस जिथे आम्ही आता लंच केला तिकडे यायला विसरू नका. काय जेवण होतं, काय जेवण. आमच्याकडे जी लिस्ट होती त्या लिस्टच्या व्यतिरिक्त आम्ही आज हॉटेल किंवा लंचसाठी आम्ही नवीन ऑप्शन ट्राय केलं आहे. मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकेनच. गाडी तिथे पार्क केली आणि आम्ही आता इथे चाललो आहे
रूमपासून 8 किलोमीटर्सवर आहे हा बीच, ज्याचं नाव आहे तालपोना. खूप सुंदर जागा मिळाली, खूप सुंदर. म्हणजे आम्ही त्या टोकापासून इथे चालत आलो आणि आम्हाला हा बॅकग्राऊंड मिळाला आहे. येस, हा वाला बॅकग्राऊंड मिळाला आहे आम्हाला. आणि मी खरं सांगते, म्हणजे हा बीच आहे ना, वाटतच नाही आहे इंडियामध्ये. खूप सुंदर आहे, खूप खूप जास्त सुंदर. आम्ही आता छानपैकी फोटोज काढतो आम्ही, ते मी पुढे ॲड करेन, ठीक आहे. फोटोशूट केला मस्त, बघितलं असेल तुम्ही. आता आम्ही थोडं पाण्यात टाइमपास करतो आणि हे जे दगड आहेत ना, तिकडे थोडंसं फोटोशूट करू सनसेट होताना, कारण ऊन खूप हार्श आहे. येस. सनसेट टाइम झालेला आहे, असं सुंदर सनसेट होतोय आणि बाजूला आहे सुंदर बायको. बीचवर खूप छान टाइम स्पेंड करून आम्ही डिनरसाठी कॅनव्हास कॅफे म्हणून आहे इथेच, तिकडे आलो आहे. आणि आम्ही इथे व्हाईट सॉस पास्ता, चिकन बर्गर आणि एक डेझर्ट मागवलं आहे. तर आता व्हाईट सॉस पास्ता तर आला आहे, बर्गर आल्यावर पण दाखवते आणि मी सांगते की टेस्ट कशी आहे, काय आहे. या डिशचं नाव आहे हॅलो टू द क्वीन. वन ऑफ द बेस्ट डेझर्ट. त्यामध्ये ना कुकीज आहेत ना, असे गरम आहेत आणि त्याच्यावरती आईस्क्रीम आहे, व्हॅनिला आईस्क्रीम, चॉकलेट सॉस, स्ट्रॉबेरीज आणि बनाना पण आहे. भाई साहब, हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे 3rd डे इन गोवा. सकाळी किती वाजलेत आता? 9:45 वाजलेत. आज आम्ही रूममध्येच ब्रेकफास्ट बनवला आहे, पीनट बटर आणि बनाना सँडविच. तर बघूया आता पुढचा दिवस अजून प्लॅन करायचा आहे. केलाय प्लॅन? नाही, कुठे लंच काय करणार? लंच कुठे करणार ते नाही प्लॅन केलंय, पण एक प्लॅन केलंय. प्लॅन काही नाही आहे गाईज. प्लॅन असा आहे, काल ज्या बीचवर फिरायला गेलेलो त्या बीचवर आम्ही परत आज भिजायला जाणार आहोत. मोबाईल आणि हे सगळं बाहेर असेल ना, पाण्याच्या बाहेर, ते थोडं रिस्की आहे. तर आम्ही विचार करतो की मोबाईल वगैरे जे काय आपलं इम्पॉर्टंट सामान आहे ते सगळं आम्ही गाडीत ठेवून मग निघणार आहोत. तर मे बी मी ते शूट नाही करू शकत. जर मिळालं तर मी क्लिप ॲड करेनच, मग शक्यतो नाहीच ना, कशाला रिस्क घ्यायची. आणि अजून एक, आम्ही उद्या इथून चेकआउट करून अजून एका वेगळ्या लोकेशनवरती जाणार आहोत स्टेसाठी. तर ते पण कसं असेल, काय असेल ते मी तुम्हाला कळवेन. आज परत लंचला तिकडे चालू आहे. तर सेम मी प्रॉन्स थाळी घेणार आहे आणि केदार चणक थाळी घेणार आहे. केदार गेला पार्किंगच्या बघायला. मी जर इकडे कधी आलात की ह्यांचं वर्जिन मोहितो प्यायला विसरू नका, खूप यम्मी आहे. मी असं वर्जिन मोहितो कुठेच नव्हते पिली आत्तापर्यंत, खूपच सही आहे. सेम आम्ही तेच जेवतोय जे काल जेवलो. वी आर बॅक. काय मज्जा आली. स्विमिंग पूलपेक्षा मज्जा आली बीचवर, पाण्यात. थकायला तर झालं. भूक लागली ना, भूक लागली. फ्लॅश नाही, ठीक आहे. आम्ही डिनरला निघालो आहे
एक ला फेटा म्हणून इटालियन कॅफे आहे तिथे. पिझ्झा येस, आम्हाला क्रेविंग्स होतात पिझ्झाचे. इटालियन कॅफे आहे हां, जवळ. 1 किलोमीटर, सगळं जवळजवळ आहे. 1 किलोमीटर, 500 मीटर, सॉर्टेज. व्हॅलेंटाईन डेची सगळे बलून्स लावलेत. समुद्राच्या पाण्यात जे खेळलोय आम्ही. त्याला झालेत ना, त्याला खूप जास्त आणि एक्स्ट्रीम भूक लागली. ते 1% पण इच्छा नव्हती की जावं बाहेर, पण आमचे साहेब पिझ्झा खायचा ना. पिझ्झा तूच बोलली मला पिझ्झा खायचा, मी नाही मी बोलली. ऑर्डर बघत होती ऑनलाईन ऑर्डर, झोमॅटो वगैरे काय होतंय आणि का. आज अनफॉर्च्युनेटली सगळे नॉट डिलिव्हरिंग दाखवते. व्हॅलेंटाईन डे, आम्ही व्हॅलेंटाईन डे पूर्ण 8 इयर्समध्ये नाही सेलिब्रेट केलाय कधीच. ठीक आहे, ह्या वर्षी पण नाही करत आहे. लग्नच आम्ही व्हॅलेंटाईनच्या वेळेला केलं. ओ ये, उद्या आमची फर्स्ट एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी आहे आणि परवा वेडिंग अॅनिव्हर्सरी. तर उद्या आम्ही इथून चेकआउट करणार आहोत आणि काय अजून छान ठिकाणी जाणार आहोत. त्यासाठी पण खूप एक्सायटेड आहे. ते याच्याहून चांगलं असणार. हां. तर आम्ही जातो, छान पैकी पिझ्झा खातो, ते पण मी तुम्हाला दाखवते ॲज युजल. बघत राहणार आहे तुम्ही मंगळवार कधी? मंगळवारपर्यंत. मंगळवार नाही, हां मंगळवारी रात्रीपर्यंत. येस, मंगळवार रात्रीपर्यंत सगळं तुम्हाला आम्ही दाखवतच राहणार आहोत. म्हणजे तुम्ही त्या अकॉर्डिंगली प्लॅन करू शकता आणि येऊ शकता आणि या, असं मला वाटतं. ओके, आता आम्ही पटपट जातो. आम्हाला खूप घाण भूक लागली आहे आणि पटपट खातो, तुम्हाला दाखवतो. बाय. जेवणानंतर छोटीशी चीज केकची पार्टी. त्या रेस्टॉरंटचा ला फेटाचा मला रिव्ह्यू द्यायचा आहे गाईज. मी नाही रेकमेंड करणार तुम्हाला की तुम्ही तिकडे जावा आणि तिकडे खावा, नाही करणार. रिव्ह्यूज तर चांगले होते. ऑथेंटिक इटालियन पण खाल्लं याच्या पहिले, पण ते आवडलं होतं. आजचं काय मे बी नाही गेलं, मला नाही आवडलं, त्यामुळे मी हे रेकमेंड नाही करणार तुम्हाला. तर आम्ही चेकआउट केलं आहे या रिसॉर्टमधून. बाय बाय किंग्स विला, सी यू सून. आम्हाला लागली आहे भूक म्हणून आम्ही ते डन हिलचं जे बीच कॉटेजेस आहेत ना, तिथेच त्यांचं रेस्टॉरंट आहे आणि आम्ही आमच्या समोर अथांग समुद्र आहे. लेट मी शो यू. यांची काहीतरी वेगळीच मदत आलं. अरे डॉल्फिन डुगी याला टेडी बिअर रॉक म्हणतात. असं वाटतं की टेडी बिअर फ्लोट करतोय पाण्यावर. तर आम्ही आमची पहिली एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी अशीच काही सेलिब्रेट करतोय, निवांत चिल. डिनर टाइम. आम्ही ह्या ट्रिपला आहे ना असं ठरवून नाही आलोय काय की इथे फिरू, आजच्या संध्याकाळी इकडे जाऊ तिकडे जाऊ. आम्ही फुल चिल मारतोय, खातोय पितोय, फुल मजा करतोय. ॲक्च्युली असंच चांगलं राहतं. एक्झॅक्टली. आतापर्यंत कोणत्याच गोष्टीला डिसअपॉइंट नाही झालं. आज फुल व्हेज, कारण की आज काय महाशिवरात्री. येस, आज पूर्ण दिवस आम्ही व्हेजच खातोय. सो गाईज, गुड मॉर्निंग.
इट्स लास्ट डे इन गोवा. आम्ही आलोय ब्रेकफास्ट करायला. कुठे? लोकल इथलं म्हणजे नॉर्मल रेस्टॉरंट आहे भास्कर म्हणून. इथे चांगलं आहे असं रिव्ह्यूज पण बघितले आणि दादानी पण पाठवलेलं. येस. तर इकडे असं छान रोस ऑमलेट आणि ते तसलं काय काय मिळतं. तर आम्ही ते ट्राय करायला इकडे आलोय. आणि याच्यानंतर आम्ही इथेच थोडंसं एक पाठी 50 मीटर मागे बांदेकर म्हणून आहे, तिकडे आम्ही लंचसाठी जाणार आहोत. पण आज आमचं लास्ट डे यार गोवामध्ये. मला ते डायजेस्टच नाही होते की आमचं लास्ट डे गोवामध्ये. एक रिझन असतं नेक्स्ट टाइम मिळालं ना. आमची लग्नाची फर्स्ट अॅनिव्हर्सरी. तर ह्या टाइमला लग्न लागलं होतं. लग्न लागलेलं ह्या टाइमला. चला तर भूक लागली नाही. गाईज, मी हे तुम्हाला 101% तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही भास्करला येऊन ब्रेकफास्ट करा. टेस्टी पण आहे, रिझनेबल पण आहे. ह्या गोव्यामध्ये तुम्हाला गोवन फूड आणि इटालियन फूड सोडून तुला काहीच भेटणार नाही, काहीच नाही. तर चिकनचा रस्सा, त्याच्यामध्ये ऑमलेट, कांदा विंदा आणि त्याच्यात मस्त पावासोबत खायचं. चपाती पण मिळते. तर खूप भारी होते, खूप भारी. तर हे आहे बांदेकर रेस्टॉरंट. सो काही छोट्याशा नॅप नंतर आम्ही निघालोय ओला बॅकवॉटर्सला कायकिंग करायला. आणि संध्याकाळचे 4 वाजलेत. ॲक्च्युली हा परफेक्ट टाईम आहे कायकिंगसाठी, म्हणून आम्ही हा टाईम निवडला. तर आता बघू. आम्हाला ॲक्च्युली कळत नाही आहे नक्की कुठे काय. आम्ही आपले चालत चाललोय गुगल मॅपवर टाकून. सी काय होत आहे. कारण कोला बीचचं कायकिंग चांगलं आहे. कशापेक्षा रे, काबू दे रामापेक्षा चांगलं आहे म्हणतात. आणि तिकडे गर्दी पण फार कमी असते असं त्यांचं म्हणणं आलंय. तो आम्ही आता तिकडे निघालोय. कोला बीचला जाताना थोडी ऑफ रोडिंग आहे. आजचे दोन्ही स्पॉट कायकिंग आणि काबुदेरामा क्लिफ. माझी पर्सनली इच्छा होती की आम्ही बाईक म्हणजे स्कूटी रेंटवर घ्यावी, पण केदारचा डिसिजन बरोबर ठरला. हे काय आहे एवढं लाल माती. मी लाल झाली असती, आपण लाल झाला असता. एवढी लाल माती आहे सगळीकडे. नशीब नाही घेतलं गाडी ना. आणि त्यात ऊन त्या उन्हात फिरायचं. माती खूप बेकार आहे. कायकिंग करतोय आम्ही आता. इकडे बघ, इकडे बघ. आलो नको. खूप मस्त व्ह्यू आहे ऍक्च्युली. गर्दी आहे ते बघ तिकडे काय चाललंय. कायकिंग करून झाल्यावर आम्ही निघालोय काबुदेरामा क्लिफवर. क्लिफ पॉइंट आहे तिथे छानपैकी. आणि आज मंडे असून एवढी गर्दी काय मला कळत नाहीये. तो हा आहे क्लिफ पॉइंट. इथे बसून मस्तपैकी व्ह्यू एन्जॉय करायचा.
तर जिथे आम्ही स्टे करतोय तिथेच आम्ही डिनरला आलो आहे, कारण आता पेशन्स नाहीत की कुठे जाऊन वेगळीकडे काय खाऊ, झोप आली आता. तर गाईज आहे बुके मी ऑर्डर केला होता. हॅपी मॅरेज ॲनिव्हर्सरी. गॉड, थँक्यू. नाईस, थँक्यू सो मच. हॅपी ॲनिव्हर्सरी. हॅपी ॲनिव्हर्सरी. थांब थांब. हॅपी ॲनिव्हर्सरी. थँक्यू. तर आमचं डिनर झालेलं आहे आणि आमची ॲनिव्हर्सरी पण संपत आली अनफॉर्च्युनेटली, आणि आमची ट्रिप पण संपलेली आहे. आम्ही असे बीचवर राऊंड मारतो रात्रीची. थँक्यू फॉर दिस. खूप आवडलं मला हे. कसंही वाटले ब्लॉग्स मला नक्की कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी बरीच माहिती तुम्हाला इथे ॲड केलेली आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये. आम्ही कुठे खाल्लं, काय खाल्लं, कुठे राहिलो, सगळे मेन्शन्ड आहे. चेकआउट करा आणि अशाच नवीन नवीन ब्लॉगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.